नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्ग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे आरआरबी ची म्हणजे रेल्वेची जी भरती आहे ती निघालेली आहे आणि त्यामध्ये बघितलं तर ग्रुप डी साठी पोस्ट निघालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आता फॉर्म भरणे गरजेचं आहे। आता फॉर्म कधी निघणार आहेत, कधी पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण पाहूयात आरआरबी ग्रुप डी ची जी भरती आहे ती आता भरणे चालू झालेली आहे। कधीपासून झालेली आहे? 23 जानेवारी 2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे 22 फेब्रुवारी 2025। याद्वारे किती पदे आहेत टोटल? तर 35,438 पदे भरणार आहेत। तर त्यानुसार आता आपण फॉर्म भरायचा आहे की कुठल्या विभागात भरायचा? तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मुंबई विभागामध्ये खूप जास्त जागा आहेत आणि मुंबई विभागामध्ये फॉर्म भरले की भरपूर जागा असल्यामुळे चान्सेस आहेत की आपले सिलेक्शन होऊ शकतं। तर आपण आता व्यवस्थित बघूयात पुढे काय काय किती टप्पे आहेत वगैरे। तर आरआरबी ची जी एक्झाम आहे ती 2 टप्प्यामध्ये होणार आहे मित्रांनो। पहिल्या टप्प्यामध्ये संगणक आधारित परीक्षा असते आणि त्याचा अभ्यासक्रम वगैरे आपण आता पुढे बघणारच आहोत। आणि जो दुसरा टप्पा आहे तो शारीरिक कार्यक्षमता चाचणी असते। तर त्यामध्ये काही नाही, जास्त नाही की 35 किलो वजन असतं, ते जवळपास 2 मिनिटात 100 मीटर रनिंग करून पूर्ण करायचं असतं। असे एकदम खूप सोपे असते, जास्त एक हे नसतं म्हणजे अवघड नसतं काही असं त्यामध्ये। पुढे जर बघितले तर पॅटर्न कसं आहे समजून घ्या। हे कॅम्प्युटर बेस एक्झाम आहे आणि त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील आणि सीबीटी जी आहे ती 100 गुणांची असेल, त्याला सीबीटी 1 म्हटलं तरी चालेल। आणि पुढे बघितले तर निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो। ह्याच्यामध्ये एक प्रश्न चुकला तर 1/3 जाणार आहेत, म्हणजेच 3 प्रश्न चुकल्यावरती 1 गुण जातो मित्रांनो। त्यामुळे उत्तर सिलेक्ट करताना सुद्धा ॲक्युरेट आहेत तेवढं सिलेक्ट करायचं आणि टाइमचं आपल्याला बघावं लागणार आहे। तर परीक्षेसाठी 90 मिनिट आहेत आणि 90 मिनिटमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत मित्रांनो। लक्षात असू द्या, टाइम खूप कमी आहे, 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह मार्किंग आहे। खूप विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतात। आता जर पुढे बघितले आपण तर ग्रुप डी चा अभ्यासक्रम काय आहे आपण व्यवस्थित चेक करूयात। तर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क हा विषय आहे। त्याच्यामध्ये ॲनालॉजी, नंतर वर्णमाला आहे, संख्यामाला, कोडिंग आहे, डिकोडिंग आहे, गणित, ऑपरेशन, संबंध वगैरे सगळं काय आहे ते तुम्ही गणित बुद्धिमत्ता तुम्ही बघू शकता। त्यामध्ये म्हटलं तर लॉजिक वगैरे खूप छान प्रश्न विचारले जातात। तुम्ही पूर्णपणे एकदम परफेक्ट असले पाहिजे ह्याच्यामध्ये। त्यामध्ये पुन्हा अजून पुढे बघितलं तर विज्ञान, त्यामध्ये त्यांनी सामान्य विज्ञान म्हटलेलं आहे। 10वी पर्यंत जे आहे तेच फक्त, त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र 10वी पर्यंतच फक्त त्यांनी विचारणार आहेत। एकदम सोपा पेपर निघतो हा। पुढे बघितलं तर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर मित्रांनो, यामध्ये करंट अफेअर जे आहे ना ते खूप लेटेस्ट मध्ये विचारतात, जवळपास 1 महिन्याच्या जवळपास पर्यंत विचारू शकतात। त्यामध्ये चालू घडामोडी आहे, विज्ञान आहे, अंतराळ वगैरे, विज्ञान अंतराळ, खेळ, संस्कृती, व्यक्ती, अर्थशास्त्र, राजकारण, इतर महत्त्वाच्या विषयाची सामान्य जागरूकता वाचावी लागते। त्यामध्ये लक्षात ठेवा, रेल्वेबद्दल काय नवीन घटना वगैरे असेल तर ते करंट अफेअर मध्ये येऊन जाते। अजून तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा। आणि ह्याचं आपण काय पुस्तकं कोणती वाचायची वगैरे तर हे आपण सांगणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तरी तुम्हाला अजून काय नवीन माहिती असेल, एनटीपीसी वगैरे त्याबद्दल माहिती हवी असेल आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा, आम्ही नक्की तुम्हाला त्याबद्दलही व्हिडिओ बनवून देऊ। अजून कोणते एक्झाम्स वगैरे असतील रेल्वेचे वगैरे तर ते नक्की आम्हाला सांगा। धन्यवाद मित्रांनो।